पूर्व नागपूरला मजबूत करण्यासाठी अशा पद्धतीनं काम केलं तरच येणाऱ्या दिवसांमध्ये आपण निवडणुकीमध्ये जिंकू शकतो। आणि हे सगळ्या राज्यासाठी लागू आहे। मी पाहतो आता की एखाद्या वेळेस आमदार बनला, त्याला दुसऱ्या वेळेस निवडून यायचा आहे तर त्याला आपलं घरदार विसरून जावं लागते। पूर्ण लोकांना हे मोहर देऊन निवडून आणलं ना, साले सवेरे 8 बजे से रात को 9 बजे तक हमारा काम किया है। कि मैं भुक्तभोगी हूँ, 4 साल से काम कर रहा हूँ। मेरे मतदार संघ का कहीं का भी मैं रात को 2 बजे फोन उठाता काम करता हूँ। मला वाटतं की एकच आहे की मग तो आमदाराचा उमेदवार असेल, नगरसेवकाचा उमेदवार असेल, आपल्या काँग्रेसचा पदाधिकारी असेल, त्यांनी हेच समजायला पाहिजे की आपण या कामात आलो आहोत तर आपल्याला जितके जास्त लोकांचे कामं करता येईल, जितके जास्त लोक आपल्या बाजूने असतील तेव्हाच आपण निवडून येऊ शकतो। नाही तर आपण नेतागिरी करून आपल्या बाजूचे मोहल्ल्यातले 50 लोक आपल्या विरोधात राहते तर तो कधी निवडून नाही येऊ शकत। आणि म्हणून मला असं वाटतं की हा काँग्रेसचा बालेकिल्ला 5-5 वर्षांनी आमदार निवडून दिलेले आहेत। आणि का बरं इथे आता मी निवडून आलो त्या भागातून 33 वर्ष बीजेपी होती, 33 वर्षानंतर मी तिथून निवडून आलो। लोकसभेच्या निवडणुकीत नानाभाऊ पटोले त्या मतदारसंघामध्ये 30,000 मागे होते। 3 महिन्यांनी विधानसभेची निवडणूक होती। मला काही लोकांनी सांगितलं, भाऊ नानाभाऊ तो इतने लंबे चौड़े थे तो पीछे थे, बोले तुमला उनके आएंगे म्हणून हातावर चिंता मत कर बेटा। की 30,000 लीड भरून मी 6-6,500 निवडून आलो। हा सांगायचा अर्थ असा की तो सिटिंग आमदार पडू शकत नाही असं नाही आहे, पण तुम्ही कशा पद्धतीने कामाला लागले आहे, तुम्ही कशा पद्धतीने काम करता, लोकांमध्ये तुमचं काय आहे, खरंच लोकांसाठी तुम्ही झटता का, लोकांच्या कामात येता का, मला बाण बिलकुल व्हा मी चांगला दिसतो म्हणून मला नगरसेवक बनवा असं आहे। हे दिवस गेले। आपल्याला या स्पर्धेत टिकायचं असेल तर गोर गरीब मध्यमवर्गीय या लोकांचं काम करायला पाहिजे। अनेक योजना आहे शासनाच्या, महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजना 200 बिमाऱ्यांवर सरकार 5 लाख पर्यंत त्यांना पैसे देते, परंतु सामान्य माणसापर्यंत आपल्या कार्यकर्त्यांना ते सांगत जायला पाहिजे। अशा अनेक योजना आहेत। आपल्याला जर याच्यात उचलायचं आहे तर आपल्याला एक माणूस जोडून आपल्या मागे 5-50 लोकांचा संच जोडावा लागेल। तर मला नगरसेवक वाढायचा आहे, माझ्याजवळ विश्वासाचे 50 लोकच नाही आहे जे मै उमेदवार करके काम करण्यावाले तुम्ही निवडून येऊ शकत नाही। मला असं वाटतं या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी आपण सर्वांनी जे इच्छुक आहे त्यांनी या पद्धतीनं लोकांमध्ये जाऊन कामं केले पाहिजे। तुमच्या सुरुवातीसाठी मी शहर काँग्रेसचा अध्यक्ष आहे, जोपर्यंत कोणत्याही मतदारसंघाचे काम असेल मी जाऊन करतो आणि त्यांना रिस्पॉन्स देतो। आता ही आपली मित्रमंडळ या काही वर्षापासून आहे, यांनी जर इकडलं कोणाचं काम आलं तर मी कधी नाही म्हणत नाही, पटकन करून देतो। आपण सर्वांनी लोकांचे काम करू, लोकांमध्ये जाऊ, तेव्हाच लोक आपल्या पक्षाशी आणि आपल्याशी जुळतील। उगाच काही तुमच्याशी जुळणार नाही। मी माझं तेच आहे, मी फक्त आमदार आहे पश्चिम नागपूर विभागात। मी जर लोकांच्या कामातच नाही तर कशासाठी माझ्याशी जुळणार आहे। मला त्यांनी आमदार बनवलं, मी जर कामा करतो लोक, मी आमदार तिथे हारलो होतो तरी आमदारासारख्यात फिरत होतो, लोकांचे कामं करून दुसऱ्यांना निवडून दिलं। मला असं वाटतं की या पद्धतीने येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला काम करायचं म्हणजे भाजपच्या विरोधात वाटावं। लोक तण झाले आहेत। आताच आपण पाहिलं की इतके दिवसापासून सगळे आमदार खासदारांना कामं नाही आहे यांच्या भागामध्ये, आणि म्हणून मला असं वाटतं की आपण एक माणूस जोडला पाहिजे कामाच्या विषयी। पण आपला कार्यकर्ता आहे त्याच्या बाजूचं काही झालं असेल त्याच्यासाठी धावून झालं पाहिजे ही भावना ठेवली तर तुमच्या पक्षाच्या तुमच्या मागे लोक जमतात। आजच्या या मीटिंगच्या निमित्तानं आपण सर्वांना एकत्रित केलं आहे, पण येणाऱ्या पुढील दिवसामध्ये प्लॅनिंग करून आपण 15 बूथचा एक वार्ड पाडावा। त्या 15 बूथमध्ये आपले कोणते लोक आहेत, त्या भागातल्या काय समस्या आहेत, त्या समस्या सोडवण्यासाठी समोर यावा। आपण समोर येऊ तेव्हा त्या लोकांच्या समस्या सुटतील, नाही तर कोणी पाहायला रिकामं नाही आहे, कोणी अधिकारी नाही आहे आणि कोणी नेता नाही आहे।
म्हणून आपल्याला प्रशासनाकडून कामं करून घ्यायचं असेल तर 15-15 एक प्रभाग त्याच्यात 4 वार्ड पाडले आणि 4 उमेदवार राहते आणि तिथल्या काय समस्या आहेत त्या घेऊन आपण महानगरपालिकेच्या असतील, कलेक्टरच्या असतील, पीडब्ल्यूडीच्या असतील, कशाच्याही असतील त्या जर आणल्या कुठे नाही होत असल्याला आमचा सहारा लागतो तर आम्ही तिथे त्या करून देऊ तुमच्या आणि जनतेचे प्रश्न सोडवू तेव्हा पक्ष मजबूत होईल आणि काँग्रेसचे दिवस येतील असं मला वाटतं. आता हा तुमचा प्रयोग मला आवडला परंतु येणाऱ्या दिवसांमध्ये तशी काँग्रेस कमिटी कार्यक्रम देणारच आहे. एक प्रभागामध्ये 4 वार्ड वाढून 15-15 बूथवर आपल्याला कामं घ्यायच्या. तिथे काय कामं आहे, कोणाचं आपण काय काम करू शकतो, कोणत्या आपल्या लोकांशी भेटू शकतो हे सगळं या मतदारसंघामध्ये करायचं आहे. त्या जबाबदाऱ्या सुद्धा आपण वाटणार आहोत. तर येणाऱ्या दिवसांमध्ये या भागातील जनतेचे प्रश्न सोडवणे 15 वर्षापासून भाजपानं जे काही केलं नसेल त्याच्याविषयी चर्चा करणं आणि जी राज्याची, महानगरपालिकेची, देशाची हालत आहे या सगळ्यावर आपल्याला चर्चा करावी लागेल आणि तेव्हाच आपण सफल होऊ. आज या मीटिंग मध्ये आपण या सर्व लोकांना बोलावलं. या पद्धतीनं आपण असेच एक राहून सगळे कोणी नाराज असतील, काही असतील तर आता आले नसतील त्यांना पुन्हा घेऊन आलं भैया तुम्ही यांना चलना आम्हाला काँग्रेस राहणार आहे तर दुसरी पार्टी केली ते थोडे नाही माहिती. तो शहर का अध्यक्ष माझी जबाबदारीच आहे परंतु तुमची जबाबदारी आहे सगळ्यांना एकत्र करून हा मतदारसंघ पुन्हा आपल्याला आपल्या हातात आणायचा इतक्या वर्षापासूनचा आणि आपला उद्देश एकच आहे जनतेचे कामं करायचे. जे काँग्रेस कमिटीचे आमचे पदाधिकारी आहे, विविध सेलचे अध्यक्ष आहे, पदाधिकारी आहे, ज्यांना तिकीट दिल्या होत्या या सर्व लोकांनी एकत्रित बैठक घेऊन आपण या कामाची सुरुवात करू. आता हा प्रयोग चांगला केला. मी माझ्या सर्व मित्रमंडळींना शुभेच्छा देतो, ताईंना शुभेच्छा देतो, उमाकांची आहे, हजारेची आहे, सगळे लोक आहे इथे. आता तिकिटा मागण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. हाय कमाश कोणाला वेळेवर देते त्याच्या मागे राहावं लागेल का पुरुषोत्तम भाऊ. तर मला असं वाटतं की आपण या पद्धतीनं आता तरी आपला मतदारसंघ कसा बांधता येईल या कामाने सगळ्यांनी राहायला पाहिजे. सगळे मजबूत लोक आहोत आपण आणि आपण एक होऊन पुन्हा या पूर्व नागपूर मतदारसंघाची रचना करून कुठल्या कुठल्या भागात आपल्याला काय करावं लागते यासाठी नियोजन करावं लागेल. कारण की हा पूर्वीचा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. 30-40 हजार मतांनी आपण समोर राहतो. तर मला वाटतं की हा मतदारसंघ आपल्यापासून दूर जाऊ शकत नाही. म्हणून आपण संघटनात्मक काही चर्चा करू, संघटनेमध्ये कोण अजून लोक समाविष्ट करून घ्यायचे आहे तुमच्या सूचना द्या. आणि आपला एकच उद्देश आहे की जनतेचे कामं करायचं आणि आपलं पक्षाचं संघटन मजबूत करायचं. पक्षासाठी जो माणूस झटतो त्याला पक्षाची कुठे ना कुठे मदत झाली पाहिजे. नाही तर पक्षाच्या भरोश्यावर आम्ही आमदार आणि सगळं मंत्री बनून जायचं आणि काही बनल्यावर काय नंतर भेटतो मी हे सगळं बंद झालं पाहिजे. मग कार्यकर्त्यांनी जागरूक राहिलं.